निवांत सुखासुखी घरात बसलोच होतो तेवढ्यात सम्याचा कॉल आला. सम्या म्हणला की चल दळणाला जाऊन येऊ. म्हणला ज्या आईला आता एवढं पडीक झालो की नाही असले सम्यासारखे पोरं दळणाला घेऊन चालली ती मला सोबत. मग सम्या आला. सम्यावरती हातबीत मिळवला आणि गाडीवरती बसून नीट निघालो तो दळणाला जाण्यासाठी. जाताना गाडीवरती बसल्यावरती सांगते की गाडीला लाईटच नाही म्हणून. उघड हाय आणि ज्या आईला बघून 2 मिनिटासाठी फाटलंच होतं. पुढे गेल्यावरती नीट समजलं कुत्रं होतं. कुत्रमध्ये नीट आलो आपली गाडी घेऊन गिरणीपिशा आणि गिरणीपिशा दळण वगैरे टाकलं आणि दळण वगैरे टाकून परत नीट निघालो होतो. पण गाडी घेऊन पेट्रोल टाकण्यासाठी आणि आम्ही होतो रोडच्या या साईडला आणि पेट्रोल पंप होतो त्या साईडला. या सम्यासोबत लय अवघड आहे. ज्या आईला मग रॉंग साईडनं चालवतो एकतर गाडी लाईटने फाटून आता आलतं. याला कसं बसं करून नीट आलो पेट्रोल पंपाशी आणि तिथनं ज्या आईला 50 पेट्रोल टाकायला तेवढं लांबणं पेट्रोल पंपला आणलं. एवढं रात्री रॉंग साईडनं ते पण कुठल्या भाषेत शिवाय दिवस सांगा तुम्ही. मग तिथं नीट आलो आपण आपल्या मंडळापाशी आणि तिथे सार्थक बसला होता. लय दिवसांनी भेटला होता. भाऊची थोडी टिंगल पिंगल घेतलो आणि आतमध्ये आपल्या मंडळाचं काम चालू होतं. सगळं मंडप वगैरे टाकून झालं. सगळं काम कसं झालं ना तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये पद्धतशीर मध्ये दाखवतो. आणि तिथं नीट आलो आवीच्या घरापाशी आणि तिथं शंकर आणि आवी दोघं जण बाहेर निवांत बसले होते. मी पण जाऊन तिथं बसलो होतो. भारतात परत टिकटॉक आला म्हणून शंकरा काय लयच खुश होता कारण की एका टायमाचा टिकटॉक स्टार होता भाऊ. टिकटॉक या लागलाय. टिकटॉक आलाय. माझ्या टिकटॉक मध्ये 70,000 फॉलोअर्स आहेत. एवढं फेकायचं नसतं बे. कसं फेमस झालं सांग म्हणल्यावरती बघा आता. जंगातले स्किल तर एकापेक्षा एक आहेत. गंगा आ जाओ. आणि याची रचनात्मक कलाकृती बघत तिथेच बाहेर बसला होता निवांत. तर भाऊंनो मला जसं सपोर्ट करताय तसं आपल्या दोन्ही भावाला पण सपोर्ट करा आणि लवकरात लवकर दोन्ही भावांचे 10K फॉलोअर्स कंप्लीट करा आणि भरपूर प्रेम दाखवा.